स्वामी समर्थ भक्ती आणि अनुभव कथा. मानवाच्या जीवनात कितीही दुःखे, संकटे, आजार, अपमान आले तरी जर त्याच्या अंतःकरणात स्वामी समर्थावरील अढळ श्रद्धा आणि भक्ती असेल तर तो माणूस वादळाच्या काळोखातही सुरक्षित राहतो. स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेतलेला प्रत्येक भक्त सांगतो, स्वामींचा महिमा हा शब्दातीत आहे आणि त्यांचा चमत्कार म्हणजेच दैवी अनुभूती. ही कथा एका साध्या भक्ताची आहे. त्याच्या जीवनात आलेल्या कठीण प्रसंगात स्वामी समर्थांनी केलेल्या अद्भुत कृपेची ही अनुभूती आहे. एका छोट्या खेड्यात एक गोरगरीब शेतकरी राहायचा. श्रम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. पण मनात नेहमी एक ओढ, माझा आधार कोण? शेतामध्ये दुष्काळ पडला, गुरं मेली, मुलं उपाशी, गावात अपमान, उपहास, मन निराशेत बुडालं. एका यात्रेत त्याला अक्कलकोटचा उल्लेख ऐकू आला. तेथे स्वामी समर्थ नावाचे दैवी महापुरुष आहेत, जेथे जाईल त्याचा उद्धार होतो. हे ऐकून तो भक्त अक्कलकोटला जाण्याचा निर्णय करतो. अक्कलकोट गाठताच स्वामींच्या मठात भेट देतो. स्वामींना पाहून तो दंग होतो. तेजस्वी डोळे, दिव्य तेज आणि समाधानी हास्य. भक्ताचे डोळे पाणावतात. स्वामी समर्थ त्याच्याकडे पाहून म्हणतात, अरे बावळटा, तू इतका चिंताग्रस्त कशाला? तुझं ओझं आम्ही आहोत, जा निश्चिंत हो. त्या भक्ताच्या घरी परतताच अचानक शेतात पाऊस पडू लागतो. गुरं पुन्हा सुखरूप होतात. मुलांना अन्न मिळतं. गावकरी आश्चर्याने बघतात. तो भक्त आता रोज स्वामींच्या नामस्मरणात रमतो. ओम स्वामी समर्थ या नावाने त्याचे मन आनंदाने न्हाऊन निघते. एकदा त्याच्या मुलाला गंभीर आजार होतो. वैद्य औषध काहीही काम करत नाही. निराश मनाने तो पुन्हा अक्कलकोटला धाव घेतो. स्वामी समर्थ भक्ताकडे पाहतात आणि एका पानावर हात ठेवून म्हणतात, हे पान मुलाला दे, तो ठीक होईल. घरी गेल्यावर मुलाला पान खाऊ घालते. दुसऱ्या दिवशी मुलगा पूर्णपणे बरा झाला. हे पाहून संपूर्ण गाव बदललं. लोकांनी स्वामीचं नामस्मरण सुरू केलं. उपहास करणारे भक्त बनले. गावावर भक्तीचं वलय पसरलं. त्या शेतकऱ्याने आता जाणलं, स्वामी हे केवळ चमत्कार घडवणारे नाहीत, ते तर आपल्या हृदयातील देव जागृत करणारे आहेत. शेवटी भक्ताला स्वप्नात स्वामींचा दृष्टांत झाला. स्वामी म्हणाले, आम्ही कुठे दूर नाही, तुझ्या श्वासागणिक तुझ्या हृदयातच आम्ही वसतो, फक्त श्रद्धा ठेवा. ही कथा आपल्याला सांगते की भक्ती म्हणजे केवळ चमत्कार मिळवणं नाही, तर संकटात श्रद्धा टिकवणं आहे. स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांची सोबत करतात. त्यांची खरी ओळख आपल्याला हृदयातील नम्रता आणि समर्पणातूनच होते. जसा अंधारात लुकलुकणारा दिवा माणसाला दिशा दाखवतो, तसाच स्वामींचं नाम आपल्या जीवनातला अंधार दूर करतं. जशी आई आपल्या लेकराला पोटाशी धरते, तशीच स्वामींची करुणा आपल्या जीवनात आपल्याला संकटातून वाचवते. कथेचा अंतिम संदेश, श्रद्धा ठेवा, स्वामी समर्थ नेहमीच आपल्यासोबत आहेत. संकट येतील, पण जो स्वामींच्या नावाला धरून राहील त्याला कधीही कोसळावं लागणार नाही. धन्यवाद. कथा आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.